पंतप्रधान मोदींकडून ईडीचं समर्थन. ईडीच्या केसेसपैकी केवळ 3% केसेस राजकीय नेत्यांवर. विशेष मुलाखतीत पंतप्रधानांचं वक्तव्य. इलेक्टोरल बॉन्ड्सचं मोदींकडून समर्थन. निवडणुकांमध्ये सर्व पक्षांचा खर्च होतोच, पण कोणत्या पक्षाला किती पैसे मिळाले हे इलेक्टोरल बॉन्ड्समुळेच कळलं. मोदींचं वक्तव्य. एका झटक्यात गरिबी हटवू बोलणाऱ्यांकडे 5-6 दशकं सत्ता होती तरी गरिबी नाही हटवू शकले. पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल. काँग्रेसने दक्षिण मध्य मुंबईवरचा दावा सोडला. अनिल देसाईंचा प्रचार काँग्रेस करणार. उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईच्या जागेवर काँग्रेस लढणार. सांगलीमधून अखेर विशाल पाटलांची बंडखोरी. अपक्ष म्हणून आज विशाल पाटलांनी भरला अर्ज. उद्या विशाल पाटील यांचं सांगलीत शक्ती प्रदर्शन. अमित शहांच्या पुत्रप्रेमामुळे भारत वर्ल्ड कप हरला. शहांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं खोचक उत्तर. फडणवीस बोलले, पक्ष फोडून आले, तुमच्यातच एकवाक्यता नाही. ठाकरेंचा टोला. देशहितासाठी मोदींची शक्ती कमी करण्याची गरज. पवारांचं साताऱ्यामध्ये वक्तव्य. तर देशातली जनता मोदी विरोधात असल्याचाही दावा. रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर अमित शहा 2 दिवसात निर्णय घेणार. फडणवीसांच्या भेटीनंतर किरण सामंत यांनी 4 उमेदवारी अर्ज घेतले. नाशिकच्या जागेवर अजून निर्णय झालेला नाही. उगाच कोणी उड्या मारू नयेत. प्रफुल्ल पटेल यांचा हेमंत गोडसेंना टोला. यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज. 106% पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा मान्सून बदलचा पहिला अंदाज जाहीर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.